उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची भूरूपशास्त्रीय रचना। ज्यावेळेस आपण उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा विचार करतो त्यावेळेस त्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला शिवालिक पर्वताच्या पायथ्यापासून पुढे 4 प्रमुख प्रदेश आढळतात। ते कोणते? तर भाबर, तराई, भांगर आणि खादर। हे 4 प्रदेश नक्की काय आहेत? कारण यावरती अनेकदा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, एमपीएससीने सुद्धा आणि यूपीएससीने सुद्धा। नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस हिमालयाच्या पायथ्याला म्हणजे शिवालिक रांगेच्या पायथ्याला आपण पोहोचतो तिथे आपल्याला एक मोठमोठ्या आकाराच्या गाळाचा म्हणजे दगडधोंड्याच्या संचयनातून निर्माण झालेला एक पट्टा आढळतो। या दगडधोंड्यांच्या संचयनाच्या प्रदेशाला, त्या पट्ट्याला आपण भाबर असं संबोधतो। हे नक्की काय होतंय? तर हिमालयातून नदी शिवालिक रांगांच्या पायथ्याशी उतरली की पुढे उतार सौम्य आहे, परिणामी नदीची गाळ वाहून नेण्याची क्षमता कमी होते। नदीची गाळ वाहून नेण्याची क्षमता कमी झाली का नदी गाळाचं संचयन करते म्हणजे गाळ सोडून देते। सुरुवातीला नदी कोणत्या आकाराचा गाळ सोडते? तर सुरुवातीला नदी मोठ्या आकाराचा गाळ सोडते, परिणामी या शिवालिकच्या पायथ्याला इथे आपल्याला दिसतंय बघा, मोठमोठ्या दगडधोंड्यांचं संचयन झालेलं आहे। हा शिवालिकच्या पायथ्याला असलेला, शिवालिकला समांतर असलेला, पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत पसरलेला दगडाळ पट्टा म्हणजे भाबर होय। हा पट्टा सिंधू नदीपासून पूर्वेला तिस्ता नदीपर्यंत पसरलेला आहे। हा पट्टा पश्चिम दिशेस म्हणजे पंजाब सिंधू नदीच्या बाजूस हा रुंद आहे आणि जसजसं आपण पूर्वेकडे जाऊ, तिस्ता नदीकडे जाऊ, तसतसा हा पट्टा अरुंद होतो। आता जेव्हा नद्या या दगडाळ प्रदेशावरून वाहण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस पाणी दगडांमधील फटी भेगांमधून खाली जातं आणि मग बऱ्याचदा भाबर प्रदेशामध्ये नदीचा प्रवाह गुप्त झाल्याप्रमाणे जाणवतो, किंवा जरी प्रवाह पृष्ठभागावर असेल तरी तो फार छोटा असतो कारण मोठ्या प्रमाणात पाणी दगडांखालून वाहत असतं। सो हा पहिला पट्टा हिमालयापासून पुढे सरकताना, दक्षिणेकडे सरकताना पहिला पट्टा भाबर। भाबरच्या दक्षिणेला आणि भाबरला समांतर असणारा पुढचा पट्टा आहे तराई। हा जो तराई पट्टा आहे तो भाबरला समांतर आहे आणि हा साधारणतः 15 ते 30 किलोमीटर रुंदीचा आहे। या तराई प्रदेशामध्ये नद्या पुन्हा भूपृष्ठावर येतात, म्हणजे ज्या नद्या भाबर प्रदेशामध्ये गुप्त झाल्या होत्या किंबहुना त्या दगडधोंड्यांखालून वाहत होत्या त्या आता पुन्हा पृष्ठभागावर येतात। या प्रदेशामध्ये, तराई प्रदेशामध्ये नद्यांद्वारे बारीक गाळाचं संचयन होतं आणि त्या बारीक गाळाच्या संचयनामुळे तिथे पाणी साचून दलदल झाली। या दलदलीमध्ये घनदाट वनं वाढलेली होती। हा जो तराई पट्टा आहे तो पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक सलग होता। त्या दलदलीच्या प्रदेशामध्ये घनदाट वनं होती, त्या घनदाट वनामध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळत होती, परंतु मानवाने त्या प्रदेशात शिरकाव केला, मानवाने वनआच्छादन नष्ट केलं, दलदलीच्या प्रदेशामध्ये भराव टाकून त्याचं रिक्लेमेशन केलं आणि मानव आता तिथे शेती करत आहे। परिणामी तराई पट्टा आजच्या स्थितीमध्ये आपला एक सलग आढळत नाही, बऱ्याच ठिकाणी तो विखंडित झालेला आहे। तिथून पुढे नदी ज्यावेळेस प्रॉपर मैदानी प्रदेशातून वाहते तिथे नदी 2 प्रकारचे प्रदेश निर्माण करते, भांगर आणि खादर। भांगर, जुन्या वस्तूंना काय म्हणतो आपण? भंगार। भंगारवरून भांगर असा शब्द आलेला आहे, हे लक्षात घ्या। सो भांगर हा जो प्रदेश आहे, हा भांगर प्रदेश काय आहे? तर भांगर हा प्रदेश आहे जुन्या गाळाचा प्रदेश। या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात नद्या वारंवार मार्ग बदलतात। नदी पूर्वी ज्या मार्गाने व्हायची त्याच्या सभोवती नदीने कधी काळी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी जे गाळाचं संचयन केलं होतं तो गाळाचा प्रदेश म्हणजे भांगर, आणि नदी आज जिथून वाहते त्याच्या सभोवती नदीने संचयित केलेला गाळ ज्याला आपण म्हणणार नवीन गाळ त्याला आपण म्हणणार आहोत खादर। इथे बघा हे नदीचं पात्र आपल्याला दिसतंय, या पात्राच्या सभोवती असलेला गाळाचा प्रदेश म्हणजे खादर आणि तिथून दूर असलेला प्रदेश म्हणजे काय? भांगर। सो हिमालयीन नद्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये संचयनाच्या कार्याद्वारे भाबर, तराई, भांगर, खादर असे 4 प्रमुख प्रदेश निर्माण करतात। ते प्रदेश नक्की कुठे आहेत, त्यांचा विस्तार कसा आहे आणि त्यांचं एक्झॅक्ट स्वरूप काय आहे हे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे।